तर दुबईमध्ये येऊन मला 1.5 महिना कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या बिल्डिंगवर किती छान ह्यांनी ह्यांच्या फ्लॅगनुसार मस्त लाइटिंग केलेली आहे. आणि जसं आपल्या इथे दिवाळीला सगळीकडे लाइटिंग वगैरे केली जाते ना, तसं हे लोकं ह्यांच्या नॅशनल डेला लाइटिंग वगैरे केली जातात. असं तर दुबई खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. इथले रूल्स वगैरे खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत. पण मी नॅशनल डेला जे काही बघितलं ना, ते खूप छान होतं. कारण ह्या दिवशी त्यांना कोणतेही रूल्स वगैरे अजिबात नसतात. जसं आपल्या इथे होळीला एकमेकांना कलर वगैरे लावला जातो आणि आपण होळी छान सेलिब्रेट करतो ना, तसं हे लोक नॅशनल डेला गाड्यांमधनं उतरून वगैरे एकमेकांच्या अंगावर स्प्रे वगैरे मारतात किंवा ह्या गाड्यांवर वगैरे स्प्रे मारतात वगैरे. तुम्हाला दिसतच असेल की किती गाड्या ह्या लोकांनी बरवटून घाण करून ठेवलेले आहेत. जसं ट्रॅफिकमध्ये जसं सिग्नल सिग्नल वगैरे लागतो ना, तसं हे उतरतात, एकमेकांवर स्प्रे वगैरे मारतात आणि मस्त जसं आपल्या इंडियामध्ये होळी सेलिब्रेट करतात ना, तसं हे लोक सेलिब्रेट करतात. मी तर आल्यापासून इथे दिवाळी वगैरे तर अजिबात बघितली नाही की काय सेलिब्रेट करतात वगैरे. फटाके विटाकेचं तर एकही दुकान सुद्धा मी बघितलं नाही. पण आज होता ह्यांच्या नॅशनल डे निमित्त फायरवर्क. हा फायरवर्क होता 20 मिनिटाचा आणि हे बघण्यासाठी इथे लाखोने लोक आले होते. आता ह्या लोकांसाठी पण हे फायरवर्क वगैरे ही गोष्ट सगळी नवलच आहे. कारण इथे मी अजिबात नाही बघितलंय की इथे फटाके वगैरे उडवताना आपल्या इंडियामध्ये की बाबा कोण नेते आले उडवा फटाके, लग्न उडवा फटाके, साखरपुडा उडवा फटाके. कोणत्याही कार्यक्रमाला आपल्या इंडियामध्ये सतत दिवाळी, दसरा जेवढे पण कार्यक्रम असतात, ते गणपती असतील, काहीही असतील, तर प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या इथे फटाके असतात. ते इथे असे फटाके वगैरे नसतात. त्यामुळे हे जे फटाक्यांचा जो शो होता ना, तो बघण्यासाठी इथे लाखो लोकं आले होते. तर त्यांना त्यांची तरी काय चुकी आहे म्हणा. कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप नवीन आहे आणि त्यांच्यासाठी हे खूप अप्रूप आहे. ठीक आहे, आता आम्ही हे बघितलं. पण हां, एवढं खरं आहे, की हे जे फटाके होते ना, ते खूप वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे होते. बघायला वगैरे खूप छान वाटलं. पण आपण नेहमीच बघतो ना रे आपल्या इंडियामध्ये, त्यामुळे एवढं काय आम्हाला असं काही वाटलं नाही. आम्ही पण सगळ्या गर्दीमध्ये शामील होतो. तुम्ही बघू शकता, की किती लोकं आलेत आणि त्या फटाक्याचे एवढे व्हिडिओ काढतात आहेत, एवढं त्यांना हे वाटतं, टाळ्या वगैरे वाजवतात आहेत. सो आम्ही पण एन्जॉय केला. होप सो की तुम्ही एन्जॉय केला असेल. थँक सो मच.